हॅलो फ्रेंड्स, अपर्णाचे पान या भागामध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या शेतामध्ये सातारमध्ये ही मेथी आम्ही लावली होती आणि ती खूप चांगली उगवली. तर म्हटलं मेथीचे पराठे करूया. सो आता याच्यासाठी धने, जिरे आणि लसूण मिरचीचं एक छानशी पेस्ट करून घेतली. आता ही जी काही मेथी आहे ती साफ केलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे. तर ती थोडीशी मी चिरून घेणार आहे बारीक. आणि बारीक चिरल्यानंतर मग आपण ती थोडीशी परतून घ्यायची. आता मेथी बारीक चिरून झाल्यानंतर कढईमध्ये मी तेल टाकते आणि त्याच्यानंतर ही चिरलेली मेथी त्याच्यात टाकते आणि थोडीशी परतून घ्यायची. मेथी परतून घेतल्यामुळे त्याच्यातला कडवटपणा जो आहे तो पराठ्यांमधला तो निघून जातो आणि पराठे अजून छान त्यांना चव येते. खुसखुशीतपणा जो असतो तो खूप छान असा लच्छे पराठे ज्याला आपण म्हणतात दिल्लीमध्ये, तसा छानसा तयार होतो. आता हे कणिक मळायला मी घेते, त्यासाठी समप्रमाणात बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता ही दोन्ही पिठं समप्रमाणात घेतल्यानंतर लाल तिखट, नंतर हे तीळ थोडेसे, ओवा, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि जे मगाशी आपण जे वाटण तयार केलं होतं, मिरची, लसूण, धने, जिरे यांचं पूर्ण वाटण ते त्याच्यात मी टाकत आहे. आणि मग ही परतलेली जी काही मेथी आहे ती आता याच्यामध्ये आपण टाकतोय. आता थोडीशी हळद त्याच्यात ॲड करते. घेऊया मऊसूत पीठ व्यवस्थित. ऑलरेडी मेथीमध्ये ओलसरपणा असतो म्हणून जास्त पाणी वापरायचं नाही. हळूहळू पाणी टाकत व्यवस्थितपणे हे मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जास्त पाणी नाही टाकायचं, नाही तर ते पराठे सैलसर होतात. म्हणजे कणिक सैलसर तर पराठे चांगले होत नाहीत. म्हणून थोडीशी घट्ट कणिक कमी पाण्याचा वापर करून मळून घ्यायची आहे. तर आता माझी इथे कणिक मळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती स्वच्छ कणिक मळलेली आहे, व्यवस्थित अगदी. आणि आता थोडंसं 15-20 मिनटं आपण कणिक तशीच भिजत ठेवूया. पंधरा 20 मिनटं झालेली आहेत. थोडंसं मी तेल टाकते आणि थोडंसं तेलाचा हात लावून थोडंसं कणिक मी मळून घेते आणि त्याचे समप्रमाणात मेथीचे पराठे लाटण्यासाठी त्याचे उंडे करून घेते आता. 'तर आता मेथीचे पराठे लाटायला घेऊया. पराठे लाटताना मी जसं आपण चपात्या लाटतो तसंच मी सेम पद्धत इथे वापरलेली आहे.
घडीच्या चपात्या जशा करतात तसं मेथीचे पराठ्यामध्ये मी तेल लावून त्याला त्रिकोणी घड्या करून आणि मग हे पराठे गोल गोल साईजमध्ये व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत, पातळ साईजचे, आणि छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही आता बघत आहात की मेथीचे पराठे मी किती छान खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि आता दुपारचं जेवणाची आमची वेळ झालेली आहे. मस्त बाहेर असं छानसं थंडी आहे आणि ऊन पण आहे, खूप सुंदर वातावरण आहे आणि गावाकडे. आणि आता इथे माझे पराठेसुद्धा छान तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित अगदी छान असे 12 ते 13 14 बारा पराठे झाले आहेत आणि दह्यासोबत खायला घेतो आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. थँक्यू.